किर्चॉफ करंट लॉ मध्ये 3 ब्रांच सर्किट राहील, त्यामध्ये एक मेन येणारा आणि त्यामधून 2 सब सर्किट, त्याच्यामध्ये 2 करंट मधून जाणारा. त्याच्यामध्ये आपण 3 ॲमीटर यूज करणार आहोत. ॲमीटर आपण डीसी यूज केले आहे एमसी टाईप. तर हे तीनही मिली ॲमीटर आहे. यामध्ये एक सब सर्किटसाठी 1 मिली ॲमीटर, दुसऱ्या सब सर्किटसाठी दुसऱ्या मिली ॲमीटर आणि एक आपण मेन ॲमीटर आणि व्होल्टमीटर घेतला आहे. तर यासाठी आपण 2 टप्प्यामध्ये करंट आणि व्होल्टेज मोजणार आहोत. पहिला टप्पा राहील 10 व्होल्ट आणि दुसरा राहील 12 व्होल्ट. यासाठी आपण 3 रेजिस्टर यूज करू 200 ओहम. सगळ्यात पहिले काय करायचं, या डीसी जो पॉवर सप्लाय बोर्ड आहे आपला, इथून 12 व्होल्टवर इथून 10 व्होल्टवर सेट करायचं. सेट करण्याआधी आपण याचा जो रेड आहे म्हणजे पॉझिटिव्ह ड्रॉप आहे, ह्या एसपी स्विचच्या टर्मिनल लावण्याचा त्या ठिकाणून काढल्यानंतर हा आपला एक ॲमीटर आहे डिजिटल, याच्या एल प्लसला द्यायचा, याच्या एल प्लसला द्यायचा आणि बॅटरीचा एल मायनस हा आपल्या ॲमीटरच्या एल मायनसला द्यायचा. म्हणजे हा ॲमीटर आणि व्होल्टमीटर हे कंबाईन आहे. त्यानंतर आपल्याला 2 मेन प्रॉब निघेल, एक निघेल कॉमन मध्ये सी आणि एक निघेल एल प्लस. तर यासाठी आपण सगळ्यात पहिले एल प्लस घ्यायचा. एल प्लस हा इथून ब्रांच सर्किटच्या जो आपला ब्रांच सर्किट निघेल झालं. आता हा एल मायनस जो आपण रेजिस्टन्स यूज करू त्या रेजिस्टन्सच्या पहिल्या टोकाला लावायचा. त्यानंतर रेजिस्टन्सच्या दुसऱ्या टोकातून तो वायर बाहेर काढायचा. त्यानंतर त्या रेजिस्टन्सच्या टोकाला 2 वायर कनेक्ट करायचे. म्हणजे या ठिकाणी 2 वायर, जो आपण आता ॲमीटर या ठिकाणी जोडलेला आहे झालं. ॲमीटर जोडल्यानंतर आपण यामध्ये एक रेजिस्टन्स जोडायचा. 2 सब सर्किटसाठी वायर बाहेर काढायचे. त्यानंतर याच्या सिरीजमध्ये 2 ॲमीटर आपण जोडायचे. जसे यामध्ये दाखवलं, हे एक ॲमीटर आणि हे दुसरं ॲमीटर, हे 2 ॲमीटर आपण यामध्ये सिरीजमध्ये जोडायचे. या ॲमीटरच्या एल प्लस टर्मिनल पासून जो आपण येणारा सप्लाय आहे मेन सर्किटचा कुठानाचा एल प्लसला, म्हणजे इथून आला प्लसला, प्लसला 2 वायर आले. त्यानंतर एल मायनस मधून ह्या मायनस मधून 2 वायर बाहेर निघाले. 2 वायर बाहेर निघाल्यानंतर त्यामध्ये 2 रेजिस्टन्स घ्यायचे. या अशा प्रकारे आपण 200 ओमचे 2 रेजिस्टन्स घ्यायचे. रेजिस्टन्सची खूण ओळखून घ्यायची. रेजिस्टन्स सरळ कुठून आहे, जसं आता हा रेड आहे आणि म्हणजे हा त्याचा इनपुट आणि हा इथं सिल्वर किंवा गोल्ड आहे म्हणजे आता आउटपुट. या ठिकाणी या प्रकारे 2 रेजिस्टन्स याच्या असे सिरीजमध्ये जोडायचे आणि ह्या टेकोचे जो टोक उरले आहे रेजिस्टन्सचे, याला कोणता सप्लाय द्यावा लागेल मग, निगेटिव्ह. एल मायनस 2 कंबाईन करायचे आणि याला कॉमन जो सप्लाय आहे हा कॉमन जोडून द्यायचा. 10 व्होल्टवर स्विच ऑन करायचा. स्विच ऑन केल्यानंतर आपण सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट व्हॅल्यू मेन सर्किटची आणि 2 सब सर्किटचा करंट कॅल्क्युलेट करायचा. मोजलेला करंट रिडिंगमध्ये लिहायचा. त्यानंतर ओहम्स लॉच्या नुसार आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे का कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू किती आहे. मग आपण ओहम्स लॉच्या नियमानुसार करंट म्हणजे आय बरोबर V/R. तर V किती आपण 10 व्होल्ट घेतला होता. रेजिस्टन्स आपला समजा 200 ओम आहे. हे सूत्रामध्ये टाकून 10/200 करून आपण आपला करंट कॅल्क्युलेट करू. कॅल्क्युलेट केलेला करंट आपण या रिडिंग बॉक्समध्ये लिहायचा आहे. रिडिंग बॉक्समध्ये 2 करंट लिहायचा आहे. एक आहे मोजलेली व्हॅल्यू रिडिंगची आणि दुसरी आहे कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू. यामध्ये आपल्याला असं सिद्ध करायचं आहे की येणारा करंट आणि या सब सर्किटमधून जाणारा करंट या दोघा जणांची बेरीज आपल्याला किती भरते. आता किती भरते पाहिजे, आपल्याला 0 भरते. येणारा आणि जाणारा किर्चॉफचा पहिला नियम आहे का I1 I2 ते I3 हे जर करंट येणारे असत आणि तिथून पॉईंट मधून जाणारे करंट असत तर या दोन्ही याची बेरीज भरत असते 0. हेच आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. वायरिंग पाहिजे. फुटे